भोकमारीची भाजी जळून गेली, पण मला सासूनं लक्ष नाही दिलं. तिले समजायला पाहिजे का माझी सून अंग धुताय तर भाजीकडे लक्ष द्यावा म्हणून. हा माझा नवरा आहे काहीच नाही म्हणा माझ्या सासूले. हे माझी सून 4 लोकांना जाऊन सांगते का मी तिच्या मांग कटकट करतो म्हणून. मला एवढी रिकामपर का घेताने? चांगला बोलतो घेताने मी माझ्या सूनसोबत, पण माझी सून उलट्या गांडीची एकदमच बावर असते. कोणता हे पेरोग झालाय तर माझी सासू आपल्या पोरीले फोन लावते, म्हणते का बाई तांदूळ पाठवू का, दार पाठवू का. म्हणजे माझा नवरा फुकट राबायचा का तिच्यासाठी? माझा पोरगा म्हणजे बायकोचा बैल, ते म्हणल तसा मान हलवते. पण या बकऱ्याला हे नाही समजत का बायकोला डोक्यावर नाचवावं नाही म्हणून. त्या दिवशी बाई आम्ही दोघे नवरा बायको फिरायला गेलो, तर माझी सासू मार भेजारून बोंबले का फिरायलाच गेल्या, मला एकटाच ठेवल्या. आता बाई इले प्रत्येक गोष्टीमध्ये घुसवणी जरूर आहे का? मीनं आज पूर्ण स्वयंपाक केलो बाई, अन माझी सून झोप लागते म्हणून झोपून गेली. दिवसा झोप लागते तर मग कायला भोकाला रातभर जागावा? माझ्या पोरानं लग्न कहालं केलं, मला आराम भेटेल म्हणून ना. या